स्वामी समर्थ सगळ्यांना. तर यूट्यूब चॅनल सोडून द्यायचा विचार का डोक्यात आला? तर काय झालं आहे, बरीच कारणं आहेत. तर असा विचार येणं साहजिकच आहे आणि असा निर्णय घेणंही साहजिकच आहे. कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे हा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. खूप स्वप्न पाहिलं होतं आणि प्रत्येकजण हा पैशासाठी यूट्यूबवरती येतो असं पण नाही. काही काहींची पॅशन असते, काही काहींची स्वप्न असतात की आपणही यूट्यूबवर मोठं व्हावं किंवा काहीतरी आपण लोकांना, आपल्याला जे ज्ञान आहे किंवा आपल्याकडे जी काही कला आहे ती लोकांपर्यंत पोहोचवावी. किंवा आता मी माझ्या चॅनलवरती स्वामींची माहिती असते, तर ही एक सेवा आहे. ह्यामार्फत एक मी सेवा करण्याचं कामसुद्धा करत असते. काहीतरी सेवा कुठल्या तरी मार्गाने आपण करत असतो. तर हा एक उद्देश होता सुरुवातीला. आणि प्रत्येकाचं काही ना काही स्वप्न असतं, तसंच माझंसुद्धा होतं. तर खूप प्रयत्न केले, खूप कष्ट केले आणि चॅनल हा मॉनिटाईजसुद्धा झाला माझा. कारण चॅनल मॉनिटाईज होणं हे सुद्धा एक रिस्कच आहे, खूप मोठं काम आहे. कारण आता AI आलेलं आहे, त्यामुळे सगळं पारदर्शक झालेलं आहे. थोडी जरी काही चूक असेल, काही थोडा जरी प्रॉब्लेम असेल तरी मॉनिटाईजला खूप प्रॉब्लेम येतात. तरी त्यातून सुद्धा माझा चॅनल मॉनिटाईज झाला, ही एक आनंदाचीच गोष्ट होती. पण त्यानंतर खूप कष्ट घेतले मी. पण जेवढा आपल्याला वेळ, जेवढं कष्ट आपल्याला ऑन टाईम करायला लागतो, त्याच्या दुप्पट तिप्पट कष्ट हे आपल्याला डॉलर बनायला लागतात. तर खूप प्रयत्न केले मी, पण डॉलर बनणं खूप अवघड गोष्ट आहे असं तरी वाटायला लागले. आणि खरं सांगायचं, एक मनातलं सत्य तर कसं असतं, जेव्हा आपल्या व्हिडिओवरती हजारच्या वरती व्ह्यू येतात, तेव्हा कुठेतरी $अर्धा किंवा अर्ध्याच्या अर्धा, म्हणजे खूपच कमी सेंट मिळतात. सेंटमध्ये असतात ते, तर खूप कमी मिळतं. त्यामुळे फक्त प्रयत्न आणि कष्ट ह्याच्या मागे, याच्या व्यतिरिक्त तरी काहीसुद्धा नाही. त्यामुळे असा विचार येणं साहजिकच आहे. आणि दुसरं एक कारण म्हणजे की रोज व्हिडिओ कशा संदर्भात टाकणार, म्हणजे कोणतं कंटेंट मी रोज टाकणार, कशा संदर्भात, कोणता विषय घ्यावा, हा एक डोक्यात विचार चालू असतो. आणि एखादा जरी व्हिडिओ टाकायचं म्हटलं तर त्याच्यामागे खूप खोल विचार करावा लागतो की आपण जे बोलतो किंवा आपला विषय कशा संदर्भात आहे. खूप महत्त्वाचं असते ही गोष्ट. सोशल मीडिया आहे, प्रत्येक गोष्ट, प्रत्येक शब्द किंवा कुठल्या विषयावरती आपण व्हिडिओ बनवणार आहे, हे खूप जपून वापरावं लागतात इथे ह्या गोष्टी. त्यामुळे असा विचार चालू आहे. बघू आता काय रिस्पॉन्स येते. थोड्या दिवस वाट पाहणार आहे मी, लगेच काय बंद करणार नाही, पण थोड्या दिवस वाट पाहणार आहे कसा रिस्पॉन्स मिळतोय सगळ्या गोष्टीचा. कारण आपल्याला पण कामं वगैरे असतात, ह्या सगळ्यातून आपण वेळ काढून ह्या गोष्टी बनवत असतो. आणि जेव्हा चॅनल ओपन केला तेव्हा सगळ्या गोष्टी साध्या सोप्या वाटत होत्या. पण जेव्हा आपण म्हणतो ना, पोहता येत नाही पण विहिरीत पडल्यावर पोहता येतं, तसंच काहीतरी आहे हे यूट्यूबचं सुद्धा. कारण आपण सगळा खोल विचार केलेला नसतो. आणि जसं आपण पुढे जातो तसं आपल्याला सगळ्या गोष्टी समजत जातात. आता यूट्यूबच्या बाबतीत जरी म्हणायचं झालं तर मी जेव्हा चॅनल ओपन केला तेव्हा फक्त ही गोष्ट माहिती होती, 1000 सबस्क्राईब आणि 4000 तास वॉच टाईम ही गोष्ट लागते, तेव्हा चॅनल पुढे जाऊन मॉनिटाईज होतो. तर ही गोष्ट माहिती होती. मी सुरुवातीला व्हिडिओ बरेच टाकायचा प्रयत्न केला, नंतर रिस्पॉन्स जरा कमी झाला. मग मी त्यानंतर थोडा चॅनलकडे दुर्लक्ष केलं. त्यानंतर 1-2 व्हिडिओ असे टाकले की थोडे व्हायरलला वगैरे जायला लागले. त्यानंतर काय झालं सांगते. तर काही व्हिडिओ थोडे व्हायरलला गेले आणि त्यानंतर असा एक व्हिडिओ व्हायरलला गेला की त्यामध्ये सगळ्या गोष्टी माझ्या झाल्या. वॉच टाईम पण पूर्ण झाला आणि सबस्क्राईब पण पूर्ण झाले. तर तिथून पुढे थोडं जरा मनाला बरं वाटलं की आपल्या कष्टाला यश आलं आहे. आनंद खूप झाला. आणि त्याच्या पुढची स्टेप माहिती नव्हती. म्हणजे असं वाटलं होतं की चॅनल मॉनिटाईज झाल्यावर पेमेंट येतं, पण त्याची पुढची स्टेप माहितीच नव्हती $100ची. तर त्यासाठी पण एवढे कष्ट लागतात ही गोष्ट मला माहिती नव्हती. जर सुरुवातीला माहिती असती तर मी चॅनल ओपन केला नसता. अजून एक चॅनल मी ओपन करून ठेवलेला आहे. तर
बघू आता, तिकडे जास्त मी एवढे व्हिडिओ टाकत नाही. तर ते फक्त त्या चॅनलचं नाव आहे आरोग्य घरगुती उपाय. म्हणजे जे घरगुती आपण उपाय करतो त्या संदर्भात मी तो चॅनल टाकलेला आहे. 2-4च व्हिडिओ टाकले, पण तिकडे जास्त मी आता लक्ष देत नाही, कारण ह्याचंच काय करावं ह्या चॅनलचं ते कळत नाही. त्यामुळे सध्या तरी मी आता शांत आहे. आणि रोज रोज कोणता कंटेंट निवडावा हा एक मोठा प्रॉब्लेम असतो, हा मोठा प्रश्न असतो आपल्यासमोर. आणि माझे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले तर प्रत्येक व्हिडिओ हा महत्त्वाचा आहे. प्रत्येक व्हिडिओ चेक करा, चांगली महत्त्वाची माहिती मी सांगितलेली आहे. तर स्वामींविषयी माहिती आहे, काही ब्लॉग्स आहेत, काही रेसिपी असतील, बरेच वेगवेगळे व्हिडिओ आहेत माझ्या चॅनलवरती. तर असंही नाही की काही टाकायचं म्हणून टाकलं आणि एक व्हिडिओ बनवायला 2-3 तास आरामात जातात. म्हणजे हे तुमच्यासमोर दिसत असेल 5-7 मिनिटाचा व्हिडिओ किंवा 10 मिनिटाचा व्हिडिओ, पण त्याच्यामागे खूप मेहनत आहे. एडिटिंग, थंबनेल, टॅग, टायटल, व्हिडिओत आहे तेच आपल्याला टायटल द्यावं लागतं, पण त्याच्या रिलेटेड आपल्याला टॅग बनवावे लागतात. ही एक मोठी गोष्ट आहे. टॅग, डिस्क्रिप्शन जे असतं ते पण व्यवस्थित लिहावं लागतं. जे आपल्या व्हिडिओमध्ये आहे ते सविस्तर त्याच्यामध्ये लिहावं लागतं. सगळ्या गोष्टी खूप अवघड आहे. आता एका ताईने मला कमेंट केली होती, चॅनल मॉनिटाईज म्हणजे काय होतं. त्या ताईने पण चॅनल ओपन केला आहे, पण त्या ताईने सुद्धा यूट्यूबचा अभ्यास केलेला नसेल असं मला वाटते आता. कारण कोणाला जर नवीन चॅनल ओपन करायचं असेल तर यूट्यूबचा पूर्ण अभ्यास करा आणि मगच चॅनल ओपन करा. आणि जर जमणार असेल गोष्टी तर नक्कीच करा. आणि प्रत्येकाला व्ह्यू कमी येतात असं पण नाही. व्ह्यू काहींना जास्त येतात, काहींना कमी येतात. आणि मी चॅनल ओपन करायचं कारण म्हणजे लॉकडाऊनपासून इच्छा होती. आणि मी बरेच जणांचे म्हणजे बऱ्याच ताईंचे व्हिडिओ पाहायचे, खूप महत्त्वाचे वाटायचे. आणि असं मन रमून जायचं आणि भारी वाटायचं, काहीतरी त्यांच्याकडून घ्यायला मिळायचं माहिती. तर एक दिवस असाच विचार आला की आपला एखादा चॅनल आपण ओपन करावा. तर लॉकडाऊनपासून हा विचार येत होता डोक्यामध्ये. त्यानंतर मग मी आत्ता हा निर्णय घेतला आणि चॅनल ओपन केला होता. तर आता थोडा थोडा येतोय छान, म्हणजे रिस्पॉन्स थोडा थोडा. पण काही गोष्टी खूप अवघड असतात, ज्याचं त्याला माहिती असतं. तर बघू, जमलं तर मला कमेंट करून सांगा की मी काय करावं नेमकं. कारण विचार चालू आहे डोक्यामध्ये आणि असं गोंधळलेलं आहे, त्यामुळे काय करू नेमकं ते कळत नाही. चॅनल पुढे नेऊ का इथेच सोडून देऊ, तर मला नक्कीच कमेंट करून सांगा तुम्ही. आणि काही माहिती असेल अजून कोणाला तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आता मला काही ताई म्हणतात की ताई तुमचा व्हिडिओ पाहिल्यावर आम्हाला थोडं असं धीर येतो किंवा आम्हाला व्हिडिओ टाकण्याची इच्छा होते. म्हणजे आम्ही पण असंच हार मारून जातो किंवा आम्हालासुद्धा कुठेतरी रिस्पॉन्स मिळत नाही, तेव्हा पण आम्हाला असं वाटतं की नको टाकायला व्हिडिओ. पण तुमचा व्हिडिओ टाकल्यावर आम्हाला व्हिडिओ टाकावा वाटतो आणि एक असं धीर येतो, काहीतरी सपोर्ट मिळतो. तर त्या ताईने मला खूप छान कमेंट केली होती आणि ती ताई बोलली की मी तुझा व्हिडिओ पाहिला ताई आणि त्याच दिवशी लगेच एक व्हिडिओ अपलोडसुद्धा केला. छानच आहे. रिस्पॉन्स मिळत असेल तर करायला काय हरकत आहे. हार मानायची नसते, हे मी तुम्हाला पण सांगत आले आत्तापर्यंत. पण आज कुठेतरी माझ्या मनातच एक हार असं वाटायला लागले की काय करू, पुढे चॅनल नेऊ का इथेच सोडून देऊ. कारण खूप तडजोड होती आहे, धावपळ होती आहे, सगळ्या गोष्टी हँडल करायला नाही जमत. आणि बघा, हेल्प करा, कमेंट करा मला आणि सांगा की काय करू मी, पुढे चॅनल नेऊ का इथे सोडून देऊ. तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.